अकलूज शहराच्या विकासासाठी तब्बल 539 कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी मंजूर झाला असून यामध्ये पालखी सोहळ्यासाठी 80 लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला असल्याची माहिती शिवतेज मोहिते पाटील यांनी दिली। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत करण्यासाठी ऐतिहासिक अकलूज नगरी सज्ज झाली आहे। लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासनाकडून 80 लाख रुपयांचा विशेष पालखी निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेज मोहिते पाटील यांनी दिली। पालखी सोहळ्यासाठी 80 लाखांची विशेष तरतूद करण्यात आली आहे। त्यात मुरुम व समतलीकरण याकरिता 45 लाख रुपये, पालखी तळ व रस्त्यांसाठी आणि खड्डे बुजवणे व डांबरीकरणाकरिता 10 लाख रुपये, लाईट व्यवस्थेसाठी 15 लाख रुपये, तर आरोग्य, स्वच्छता, शौचालये, पाणी आणि वैद्यकीय केंद्राकरिता 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्याचबरोबर शहराचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या 539 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक विकास कामांची सविस्तर माहितीही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। पालखी सोहळा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक अभिमान आहे। प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे। अकलूजचा हा ऐतिहासिक विकास केवळ शहराचा चेहरा मोहरा बदलणारा नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सुवर्णकाळ घेऊन येईल, अशी माहिती शिवतेज सिंह मोहिते पाटील यांनी यावेळी दिली। 20 तारखेला रिंगण सोहळा पार पडणार आहे। त्यासाठी म्हणून आपल्या अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही अकलूज नगरीतले जी काही प्रलंबित विकास कामं असतील ते संपवण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर शासनाकडे आम्ही ह्या अकलूजच्या मुक्कामासाठी निधीची मागणी केली होती, ती देखील आम्हाला वर्ग झालेला आहे। त्यामध्ये जवळपास 45 लाख रुपयाचा मुर्मीकरणाचं काम, त्याचबरोबर 10 लाख रुपये खड्डे बुजवण्यासाठीचं काम असेल, त्याचबरोबर आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागासाठी देखील जवळपास 25 लाख रुपयाचा निधी हा शासनाकडून वर्ग झालेला आहे आणि त्याची कामं आम्ही अकलूजमध्ये सुरू केलेली आहे। येत्या 15 तारखेपर्यंत आम्ही ही सगळी कामं संपवून वारीच्या निमित्ताने सगळी तयारी केली। अकलूजकरांना आधुनिक सुविधा आणि वारकऱ्यांना उत्तम सोयी मिळणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण असल्याचेही त्यांनी व्यक्त केले।